ऐसे वेद निभाए, वेद निभाए। एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ, पूर्ण करते मनोरथ। साधना येने साधती येने साधती साधती साधने, साधती साधने तुटते भवाची बंधने, तुटते भवाची बंधने, तुटते भवाची बंधने। साधते साधने तुटते भवाची बंधने, तुटते भवाची बंधने, तुटते भवाची बंधने। चाल म्हणण्यासाठी मुळशी रचना सोमनाथ महाराजसाठी, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण सागर महाराज बोधे। हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से धरावे 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 संतान से ते पाए, मैंने साधत साधने, मैंने साधत साधने।
तुटती भवाची बंधने तुटते 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 भवाची बंधने तुटते भवा तुटते भवाची तुटती तुटती भवाची बंधने तुटती तुटती भवाची बंधने तुटती
विठ्ठल हरी प्राप्तीशी उपाय करणे असले तर कमी करावाच करण्याची बंद केलं तरी चालते धरावे संतांचे ते पाय करणे कमी करावे येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग 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 ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान भगवन जया पूजिले
आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तीही दिव्य लोकास नेली तुका तोची तो हा परब्रह्म प्रकाशे हे जळी रक्षिले निर्जीव कागदाशी प्रस्तुत प्रसंगी अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये विविध क्षेत्रातून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत मुळशी आणि पंचक्रोशी मान सर्व मान्यवर गायक वादक टाळकरी वारकरी माळकरी विनेकरी सगळे पूजनीय महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणी एकदा साष्टांग दंडवत करतो। पारखी परिवाराचा कार्यक्रम आहे। वैकुंठवासी गंगारामजी पारखी यांचं 30वे पुण्यस्मरण आहे। कितवं म्हणा एकदा? 30वे बोलत जा तुम्ही, मरतान तुम्ही म्हणा कितवं? 30वे 30वे पुण्यस्मरण करणारा त्यांचा मुलगा नवनाथ त्याचं नाव आहे। नावले जोरदार एक नवनाथ आणि पुन्हा त्याच्यात पारखी। नवनाथाला पारखी का नवनाथ याला पारखी काय माहिती नाही। अतिशय कष्टाचं जीवन करून वडिलांचा एक उत्सव साजरा व्हावा म्हणून आणि पंचक्रोशीतील सर्व मुळशीचे जे रत्न आहेत त्यांचा सगळ्यांचा सत्कार व्हावा म्हणून अत्यंत गोड आयोजन केलंय। प्रसन्न वातावरण आहे। सोमनाथ दादांनी नागरगोजेजींनी गोड चाल म्हणली, सुंदर 2 पखावज वाजले। इकडे गायनाच्या क्षेत्रातलं वैभव येवले गुरुजी आहेत, पांचाळ महाराज आहेत माझ्यावर प्रेम करणारे, सर्व मान्यवर महाराज मंडळी सगळ्यांना वंदन करतो। लक्ष देऊन ऐका। पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे आणि 30वा आहे। म्हणा कितवा आहे? 30वा। तुम्हाला हे म्हणायला थोडा विसा शूटिंग नको करू। हां बंद, बस झालं, कामच संपलं। ते लई थोडी वेळ असते सुरुवातीला, कारण मला कॅमेऱ्यातून थोडा ऐकू द्या। बोलताना थोडासा हा नुसता भात खात जाऊ नये, तूप असावं त्याचा। कॅमेरा शब्दापासून मला एक सूत्र सापडलंय, कॅमेरा। ज्याला मराठी हिंदी कळते थोडं कीर्तनात लक्ष असू द्या। काय होतंय, कीर्तन ऐकताना गांजा प्यायल्यासारखं बसलं ना मग परफेक्ट लक्षात येत। आणि माझ्या सवयीनुसार मी घाबरत कोणालाच नाही, थोडं शांत आहे का। मला एकदा थोडीशी सुरुवात उलटी करायची महाराज, थोडे लक्ष द्या। सुरुवात मला थोडीशी उलटी करायची। म्हणा म्हणा उलटी करायची। सांगतो ना, गणित सांगतो, लय गोड आहे। खाली बसलेले माझ्याकडे बघा, नका बदलू, ते बरोबर झालं, सेट झालं। गेन तर अजिबात वाढू नका, मी पुढे बोलतो। ते अत्यंत हुशार आहेत ते बी। त्यांच्या लक्षात आलं मी मागे सरकायलो, ते गेन वाढवूच नका, कमी कर, बंद करून टाका गेन। सगळेजण माझ्याकडे बघा, इकडे बघा। गुळणी आणि उलटी याच्यातला फरक काय कळतं का हे सांगा। हे शब्द कळाले का? पहिला शब्द आहे गुळणी आणि दुसरा शब्द आहे उलटी। गुळणी थांबवता येते, गुळणी थांबवता येते, उलटी थांबवता येत नाही, उलटी जास्त येते। मराठी कळाली का?
उलटी थांबवता येत नाही गुरुजी, उलटी जास्त येते. ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला असावं आणि त्याला नुसतं एकदा असं व्हावं. तो ड्रायव्हर म्हणतो थांब थांब थांब, बाजूला गाडी करतो, कसं झाली. उलटी थांबवता येत, बोला ना. नाही. आता मग गुळणी आणि उलटी याच्यातला साधा साधा फरक असा आहे, बाहेरचं पाणी घ्यायचं आणि बाहेरच थुकायचं, त्याला काय म्हणायचं? असं. शाबास, जमलं. बाहेरून पाणी घ्यायचं, बाहेरच थुकायचं, त्याला काय म्हणायचं? गुळणे. आणि उलटी आतून म्हणा. उलटी आतून. बोलू बाबा बघा, उलटी आतून जर असेल तर मला असं म्हणायचं व्यासपीठावर उभा राहून, माझ्यासारखे जेवढे कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, दार्शनिक, प्रचारक, प्रसारक, तत्ववेत्ते, महिला, पुरुष, आम्ही सगळेजण फक्त गुळण्या करणार आहेत. काय म्हणलो मी? आम्ही सगळेजण गुळण्या करणार आहेत. गुळण्या. उलटी फक्त केली ती साधू संतांनीच केली. बघा, याचा अर्थ कळाला? नाही कळाला अजून? तुम्ही अजून बी असेच आहे. बाहेरचे 4 पुस्तकं वाचायचे आणि इथं उभा राहून बोलायचं, याला उलटी म्हणतात ना. असं नाही. याला काय म्हणायचं? बाहेरचं घ्यायचं आणि बाहेरच द्यायचं. पण जेव्हा मी तिथं जाईल आणि मला जर विचारलं तुला काय मिळालं, होय अंग हरी रूप, ही जर अवस्था मला नाही आली तर मी सुद्धा परमार्थाचा प्रपंचच केला. बरोबर आहे? बरोबर. लक्षात येतं? लक्षात येतं. मला एक सांग ना आई, आई माझ्याकडे बघ, माय मोकळ्या मनानं बोलायचं, भ्यायचं नाही अजिबात कोणालाच. घरामध्ये दूध असतं ना, दूध, बोला बोला, असतं. एक दिवस जर दूध जास्त ठेवलं घरात तर काय होतं? नाचतं. मोठ्याने म्हणा. सगळ्या बोलत्या, तिथं आवाजच येत. आपण म्हणा, दूध नाचतं. मोठ्याने म्हणा, नाचतं. दादा मला एकदा सांगा, यांचं मत आहे दूध नाचतं. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की त्याच दुधामध्ये कधीच न खराब होणार तूप असतं. म्हणा, तूप असतं. दूध नाचतं. तूप झालं. झालं फायनल झालं. आता झालं फायनल. आता घरी जायसारखं झालं. नासक्या दुधामध्ये कधीच न खराब होणार तूप असतं, तसं या नासक्या शरीरामध्ये कधीच न मरणारा अविनाशी आत्मा, बोला ना, असतो. पण दिसत, दुधातलं तूप दिसत. तूप दिसावं याच्यासाठी काय करावं लागतं? म्हणतो हळूहळू चालला. तुम्हाला माहिती, अजिबात घाबरत, तुमचाच चाललाय, प्रपंचच चाललाय. त्या दुधाला नासवावं लागतं. काय काय टाकून? हा, इर्जन. महाराज लय गावाकडले असले तर इर्जन म्हणते, शहरातले असते विर्जन. 80% गायक, वादक, कीर्तनकार मंडळी त्यांना म्हणतात विको वाढव. काय वाढव? विको. विको नाही ते, इको आहे ते. तसं इर्जन आहे ते, विर्जन. लक्ष लक्ष द्या माझ्याकडं. या बाबाजी या, प्रणाम, बसा. चल. हा, कुठं चाललं? काय चाललं आपलं? इकडे बघा ना. विरजन. चला बरं, आता काय टाकलं त्याच्यात आपण? दही. काय? दही. बोला ना, मोकळं बोला. दही कशात टाकलं? दुधात. महाराज बघा, गुरुजी बघा, दूध जास्त आहे का दही जास्त आहे? बोला गाड्या. दूध. आणि दही कमी. मग जास्त दूध आहे तर जास्त दुधासारखं दह्याने बदलाव, का कमी दह्यासारखं जास्त दुधाने बदलाव? पंखा बंद करा. दे. कोण चालू केलाय? बंद करा पटकन. कीर्तन बंद करेन. बाकीचे बसलेत, उभं बसलेत का? फॅन बंद करा. कोणीच कुणाचं फॅन नसावं. काय सांगितलं मी? सांगा. जास्त दुधानं
कमी दह्यासारखं बदलायला नाही पाहिजे का? बदलायला पाहिजे. बरं आता तुमचं असं मत आहे, भाऊ इकडे बघा, आमदार ज्याचे जास्त त्याचा मुख्यमंत्री का कमी त्याचे? कडक आवाज वाटतो थोडा बेस द्या आवाजाला. हा बोला. मला जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, ठीक आहे. मग जास्त दूध आहे तर काय व्हायला पाहिजे होतं? दह्याचं दूध व्हायला पाहिजे होतं, पण काय झालं? दुधाचं दही. आता शेवटचा प्रश्न सगळ्यासाठी, जगात नालायक जास्त आहेत का संत जास्त आहेत? एकदम सोपा प्रश्न. नालायक जास्त आहेत का संत? नालायक. दही जास्त आहे का दूध? दूध. किती जरी दूध असलं तर, किती बी कमी दही असलं तर दही त्याला आपल्यासारखं करतं. तसं जगात किती जरी नालायक असले तर फक्त ज्ञानोबा तुकोबा दोघच बाद झाले. बरोबर. आता पुढे सुरू आहे. आता राहिलाय प्रश्न, ज्ञानोबा तुकोबाकडे जायचं कसं? अगोदर संतांकडे जायचा मार्ग सुचला पाहिजे, भगवंत नंतर आहे, ठीक आहे, बरोबर आहे. मला सांगा, आमदाराकडे रोज जाणाऱ्याचं काम होतं का अचानक गेलेल्याचं काम होतं? रोज जाणाऱ्याचं, बरोबर. तसं मंदिरात रोज जाणाऱ्याचा देव ऐकल का सीझन मध्ये गेल्यावर? अरे त्याची ओळख तर पाहिजे का नाही? मला सांगा. साध्या संसारातल्या गोष्टी तुम्हाला कळतात ना, परमार्थ तसाच आहे, फक्त लक्ष देत नाही. आता एक सोपं गणित सांगतो. हे दात आहे ना, बोला बोला, आहे ना. आता दात जोपर्यंत तोंडात आहे, जीभ कितीदा जाते तिथं? जाते. जवळ दात आहे तवर जीभ तिथं जात नाही, आणि एकदा दात पडला, कशामुळं? ऐका ना, ऐका. त्या जिभेला दाताचा अभाव सतवतो. काय सतवतो? तसं कुटुंबात माणसं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण जीव लावी, आणि ते गेल्यावर आपण किती जरी मरमर केली तरी त्याचा उपयोग बघा. बोला बोला. बरं आता सोपं गणित आहे. पोरगा जर हुशार असेल तर त्याच्यासाठी पैसे कमवून ठेवायची गरज? बोला ना, तुम्हाला माझी शपथ आहे, बोला. पोरगा चांगला असेल तर पैसे कमवून ठेवायची गरज नाही, आणि पोरगा जर वाईट असेल तर पैसे कमवून उपयोग नाही. मग कधीच पैसे कमवायची गरज? मजा बघा. हे जीवनाचे सूत्र कळायला, ऐका माझ्याकडे लक्ष द्या. मरायचं तर प्रत्येकालाच आहे. कोण राहणार आहे? जेव्हा मी राहणार नाही, मी मरणार आहे. तुम्ही नाही. मला एका गावात एक जण म्हणला, बाबा मी मरूच शकत नाही. मी म्हणलं कसं काय? तो म्हणला, मी ग्रामपंचायतचा मेंबर आहे. महाराज ते मेंबर भी म्हणत नव्हतं, नेंबर. मृत्यु देखता है औरों की रोज सुबह शाम, हर महल बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ मकाम है। माया तेरी कैसी कठिन है राम, माया तेरी कैसी कठिन है, माया तेरी कैसी कठिन है, माया तेरी कैसी कठिन है, कैसी कठिन है राम, माया तेरी कैसी कठिन है, माया तेरी कैसी कठिन है राम, माया तेरी कैसी कठिन है, माया तेरी
लक्ष देऊन ऐका सगळ्या. एका दाराच्या समोर सोमनाथ भाऊ गुरुजी एक साधू रस्त्यानं चाललेला, दारावर 2 द्वारपाल आहेत, लक्ष देऊन ऐका. आणि ते दोन्हीच्या दोन्ही द्वारपाल त्या साधूकडे बघतात. तो साधू काय म्हणतो गुरुजी? तो साधू म्हणतो आजच्या दिवस मुक्काम करू का इथं धर्मशाळेत? कुठं म्हणा कुठं? ते द्वारपाल होते ना दारावरचे, ते म्हणले नीट बोल, साहेबाचा बंगला आहे, नीट बोल, चहापेक्षा कॅटली गरम, मालकाचा बंगला आहे, नीट बोल. ते काय करायचं? ते साधू 2 मिनिट थांबायचं आणि पुन्हा काय म्हणायचं? झोपू का आजच्या दिवशी धर्मशाळेत? त्या द्वारपालाला असं वाटलं की ह्याला ऐकू येत नाही. त्याच्या कानामध्ये जाऊन सांगितलं की अरे हा बंगला आमच्या मालकाचा आहे, धर्मशाळा नाही. ते सगळं ऐकायचं आणि पुन्हा काय म्हणायचं माहिती? झोपू का आजच्या दिवशी धर्मशाळेत? शेवटी मालक बाहेर आला. मालक म्हणला काका तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. साऊंडची जागा बदलायची असली तर बदला, थोडी अशी करा, शिट्टी मारत असली थोडा कमी करावं. मला एक प्रश्न पडलाय, मला सांग, अरे हा बंगला आहे माझा आणि तू धर्मशाळा कसं काय म्हणतो? ते म्हातारं पुन्हा एकदा असं बसलं आबा आणि नुसतं असं करायचं आणि पुन्हा म्हणला झोपू का मग आजच्या दिवशी? होय कुठं? धर्मशाळा. त्या घराच्या मालकानं त्याला झापड मारली. साधूला अत्याचार करणारी माणसं आहेत, मारली चापट मारल्याबरोबर तो महात्मा हसला आणि काय म्हणला माहित आहे? का मारली रे? तो म्हणला अरे तुला 1000दा सांगतोय धर्मशाळा नाही, माझा बंगला आहे. तो साधू काय म्हणला? गेल्या बारीला आलतो तेव्हा दुसरंच होतं इथं. तो बी असंच म्हणत होता माझा बंगला आहे. ते म्हणले ते आमचे वडील होते. त्याच्या आधी आलतो म्हणला तेव्हा तिसरंच होतं. तो म्हणला तो माझा आजा होता. त्याच्या आधी आलतो तेव्हा 4थाच होता. काय म्हणायचं मग आता गुरुजी याला? काय म्हणायचं? हरे आजा मेला पंजा मेला बाप ही मसना, आजा मेला पंजा मेला बाप ही मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत ना तू बंधू तोही तैसा झाला, देखत ना तू बंधू तोही तैसा झाला, लक्षात आलं तुमच्या? उठा जागा पाठी भय आले मोठे. मरायचं सगळ्यालाच आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता चलू पुढे. आता माझ्यासोबत ऐका. आईकडे लक्ष दे. वारकरी संप्रदायाचा पाया म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं, बरोबर? आणि कळस म्हणून बघितलं जातं त्यांना तुकोबराय. मग एक जण म्हणला महाराज हे भजन असं कसं बाकीच्या संतांचं नावच नाही? ज्ञानोबा तुका त्याला विज्ञानामध्ये म्हणजे व्याकरणात काय म्हणतात? मध्यम पदलोपी समास. हे नाही कळायचं तुम्हाला? एवढं अवघड कुठलं कळायचं? मध्यम डोक्याला ताण करून घ्यायचा. आई मला सांग, इकडे बघ. समजा तुम्ही मला म्हणलात की महाराज घरी जेवायला या, पुरणपोळी करू. काय म्हणलात तुम्ही? बोला ना. नका करू पण बोल. काय म्हणलात तुम्ही? महाराज घरी जेवायला या, काय करू? पुरणपोळी करू. दादा आपण गुरुजी आपण सगळे मिळून यांच्या घरी जेवायला गेलो. आता काय जेवायला? पुरण, अजून भजे, अजून पापड, अजून आमटी, अजून, बरोबर आहे ना? आहे ना? तुम्ही काय म्हणलात? काय स्वयंपाक करतो? पुरणपोळी. मग आम्हाला म्हणलात का भात करतो, आमटी करतो, भजे करतो म्हणलात का? नाही ना. पुरणपोळी म्हणलं की हे सगळं त्याच्यासोबत
तसं ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की बाकीचे सगळे त्यांच्यासोबत. लय अवघड सांगितलं डोक्याला ताण होतो मला. परवा एक जणाला मी म्हणलं कीर्तनाला का आलं नाही, तर तो मला कीर्तनाला येत असताना माझ्या दुचाकी वाहनाच्या मागील चक्रांकित भागामध्ये लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तून प्रवेश केल्याच्या कारणानं आतील वायू बहिर्दिशेला गेला. पंक्चर मन रे कडू. सोपं काय. बरं आता एक हिंदीतलं वाक्य बोलतो. कथा और कीर्तन श्लोक से लेकर लोक तक होने चाहिए. त्या श्लोकाचा अर्थ जर लोकाला कळालाच नाही कसं करायचं. बरोबर. आता उगाच सोबत चला. फार गोड प्रकरण आहे, तेवढं 2 मिनिट ऐका माझ्यासाठी. हे असे सगळेच आहेत बरं का तसले. हे कधी बी जागा बदल होऊ शकते, कधी कुणी मुख्यमंत्री होऊ शकतो. ती सहज आहे. आई ए माय ऐका ना. साधू संतांचं चरित्रच बघायचं असेल तर एक सोपी भावकथा. माझी एक सवय महाराज, मी कीर्तन संत चरित्राशिवाय करीतच नाही. कारण जगामध्ये काय चाललंय मला माहित नाही, पण भारत देशात इतके संत आहेत की दंतकथा सांगायची गरजच नाही. अरे रोज दिवस रात्र जरी बोलत राहिलो, प्रत्येक जातीत एक संत आहे म्हणा. प्रत्येक जातीत एक संत आहे. पण संतांची कुठली जात. थोडं मराठी बोलतो ऐका. संतांची जात नाही आणि आपली जात नाही. संतांची जात नाही आणि आपली जात नाही. जात तिथं मग कळतं तिथं जात नाही. तिथं गेल्यावर एकच आहे ना महाराज. सर्वाभूती पाहे एक वासु. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. या मुळशीच्या मानच्या परिसरात आल्यावर गायक मंडळीला सुद्धा आमच्याकडल्या असं कळतं की वरडणं म्हणजे गाणं नाही. तो वरडाव नाही लागत. अरे तिथल्या तिथं आहे ते. हा जास्त वरडायला चांगलं नसतं का मग. मी फक्त कीर्तनातलं सांगाल, तुम्ही घराकडे गेला. ऐका ना किती गोड भाव आहे. ऐका हात जोडून बोलतो. वारकरी संप्रदायाचा इतिहास आमच्यासारख्या नालायकांनी पूर्ण सांगायचा होऊच शकत नाही. सांग. साधू संतांच्या चरित्र. मी वाक्य बोलतोय काय का. जगातली सगळ्यात अवघड वस्तू महाग वस्तू जर काय असेल तर आयफोन फिफोन नाही. जगातलं सगळ्यात महाग काय असेल तर चरित्र महाग आहे. चरित्राची किंमत जगात नाही मला. आणि अजून एकदा सांगतो, सगळ्याची कॉपी करता येते. गायनाची करता येते, वाजवण्याची करता येते, कीर्तनाची करता येते, पण चारित्र्याची कॉपी नाही करता येत. चरित्र जीवनाला फार आवश्यक आहे. ऐका ना ऐका. हे माई ऐक. लक्ष द्या तुमच्या पायावर. 30वं पुण्यस्मरण आहे. फार छान लक्ष देऊन ऐका. आमचे उत्तम भाऊ आहेत जेजुरीचे. त्यांचे जावई इथले. त्यांचे जावई ह्यांच्या कॉलेजवर आहेत. कुणाच्या. नवनाथ भाऊच्या. बघा तुम्ही कसं गणित कुठून लागलं बघा.
जावयानं केला सासऱ्याला फोन, सासऱ्याला विचारलं समाधान महाराज कोण. उत्तम भाऊ म्हणले त्यांच्यासोबत तबल्यावाला असतोय त्याला लावतो फोन. भागवत न धरले आमच्यासारखे दोन भाऊ दोन. सुरू झाला कार्यक्रम आणि मोबाईल केला. काही करा कार्यक्रम करा. आलो, खूप आनंद वाटला. पाया पडतो. ऐका ना हो महाराजजी येवले महाराज ऐका पाया पडतो. इकडे लक्ष द्या. आई आई लई माणसं नसायला पाहिजेत कीर्तनाला. माणसं कमीच असली पाहिजे. ऐका कमी असले तरच योजना चालते. ठीक आहे थोडं पुढे नाही. असे हात जोडून पाया पडून बोलायला. फक्त लक्ष देऊन ऐकायचं ना. नाथ महाराजांचा अभंग घेतलाय मी. आता नाथांच्या चरित्रात थोडासा प्रवेश करतो. ऐका आली त्यांची बी षष्टी जवळ आली. इकडं बीज काल झाली 2 दिवस झाले. इकडे षष्टी आली. आले ना. थोडं मोकळच बोलू का. हा अत्यंत मोठा पर्व काळ आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी वैकुंठाला जावं. नाथांनी षष्टीला जलसागरामध्ये प्रवेश करावा. ऐका पाया पडतो शांततेने. मूळ नक्षत्रावर नाथ महाराज जन्मले. महाराज आणि नाथ गुरुजी येवले गुरुजी मूळ नक्षत्रावर जन्मल्यामुळं आई वडील मरून गेले. आई वडील मरून गेले. आता लक्ष देऊन ऐका शांततेने ऐका. बारीक लक्ष देऊन ऐका. आजोबाच्या सोबत एकनाथ महाराज मंदिरात जायचे. ऐकता सगळे. आई आणि नाथांनी त्या मंदिराच्या समोर बसावं छोट्या आणि आजोबांनी पूजा करावी. आणि पूजा झाल्याच्या नंतर त्या 6 वर्षाच्या लेकराचा चेहरा त्या पांडुरंगाकडे इतका लक्ष देऊन बघत होता. पूजा झालेली त्याला कळालं नाही. आजोबा उठून गेले भाऊ. पण ते तसेच. असं कधी होतं तुम्हाला. अरे बघतच नाहीत ना देवाकडे. आवलं दे आपण मंदिरात गेलं ना महाराज. पांडुरंगाच्या मंदिरात जरी गेले ना तरी 30 घंटे बारीला थांबतात महाराज. आणि बराबर पांडुरंग समोर आला की डोळे झाकीत. आणि त्यातला माणूस ढकलून देतो पुढे. आणि पुढे आल्यावर म्हणजे मला दिसलाच नाही. कसा दिसल राजा पाप केलेले. नाथ विसरून गेले घरी जायचं. संध्याकाळ झाली. एक टक लावलेली डोळेसे. आहा. आणि बराबर दिवस मावळायच्या वेळेला मंदिरात एक आवाज आला. नाथा देवगिरीवर जा. कितव्या वर्ष. मला मोकळ्या मनानं सांगा. तुम्ही एकटे इथं बसलात आत्ता आणि इथून फक्त निसता असा आवाज आला खालून. कुंकड पळताना तुम्ही. दिवसा होईल. दिवसा रात्रीची वेळ आहे. नाथा देवगिरीवर जा. पोरग कावरा बावरा कुणीच दिसत नाही. पुन्हा एकदा आवाज. नाथ देवगिरी. एवढंसं पोरग घराकडे निघालं. जाता जाता घराचा चौक आला. चौक. आणि त्या चौकाकडून घर दिसतंय. आजोबाची आजीची आठवण येते. आजोबा आजीनंच सांभाळलं त्यांना. कुणाला कुणाला नाथाला. माय अशी भीक मागून खरं विचारू सांगता. लेकराला कोण सांभाळतो माय. आजी का तुम्ही. तुम्हाला माझी शपथ आहे. सांगा मी मरण इथं खट. आजीच सांभाळते ना. आजीच सांभाळू शकते लेकर. आजी सहन करू शकते त्याचं. मम्मी त्याला चापट मारते तेव्हा आजी काय म्हणते. नीट तुझं बी लय सहन केलं मी. तू लय शहाणी नाही. कोण सांभाळतं मला सांग. आजीच सांभाळ. आजोबाची आठवण झाली. घराकडे जायचं का देवगिरीकडं. डोळ्यातल्या धारा सांगतात की देवगिरीकडं चल. घराला असे हात जोडले आणि निघाले एकनाथ महाराज.
मेरी बिनती यही है मेरे गुरुजी, कृपा बरसाए रखना, कृपा बरसाए रखना। मुझे तेरा ही सहारा मेरे गुरुजी, कृपा। रात्रीची वेळ संभाजीनगरच्या परिसरात आल्यावर थकून गेले, खाली झोपावं म्हणून असं अंग टाकलं. वारीत नाही का आपण थकतो तसं अंग टाकलं तर लगे परत आवाज आला, नाथा देवगिरी. आता रात्री भीती बी वाटायली, पण चलत चलत देवगिरी गाठली. डोळे बंद केलेले, ब्रह्ममुहूर्त झालेलं. जनार्दन स्वामी असे बसले. हा 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 हा. तुम्हाला माहित आहे एकनाथ म्हणजे कोण? सोप्या भाषेत सांगू का? एकनाथ म्हणजे ते ज्यांच्या घरी भगवान परमात्म्यानं 36 वर्ष नोकरी केली. किती किती वर्ष? आपल्या सालाच्या घडी पैसे घेऊन पळून जातो. किती वर्ष नोकरी केली? हबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. कैसे शिव आम्ही जातीहीन, कैसे आम्ही कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे पाहू आम्ही दासहीन. वाघरीशी होऊ दंग, वाघरीशी होऊ दंग, दुनिया नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग. सखा पांडुरंग. बसा 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 अरे बसा. बसून बसून घ्या. वा बसा. अरे बाहेर उभारलेले एकदा येऊन बसा रे. आता मध्ये नवनाथ भाऊ तुम्ही मध्ये येऊन बसा. आता उभा राहायला अजून टाइम आहे, अजून टाइम आहे उभा. चला इकडे बघा, कुठं आलो आपण आता. आणि डोळे बंद केलेल्या जनार्दन स्वामींच्या पायावर मस्तक टेकवायचं ना त्यांनी. सांगू का एकदा माझ्या? ऐका, लक्ष देऊन. ज्याला बघितल्याच्या नंतर चित्तातल्या सगळ्या उर्मी शांत होतात, नाही धावा घेत मन. असं जर झालं आणि अचानक डोकं वाकलं की समजायचं तोच आपला गुरु आहे. लोकांचं बघून गुरु करायचा. पायावर डोकं ठेवायचं ठरलं ना, पायावर नाही टेकवलं, थकलं होतं ते. त्यानं मांडीवर झोपच घेतली, डोळे बंद करून टाकले आणि थकलेले असल्यामुळे डोळ्यातून पाणी गळालं. एका क्षणात जनार्दन स्वामीचा हात त्यांच्या मस्तकावर पडला. कुणाच्या? सद्गुरु कृपा झाली ज्ञान प्राप्तीला, गुरु महिमा काय वानू कंठ दाटला. डोक्यावर हात पडला. नाथ कोण आहे बेटा? बाळा तू कोण आहे? काहीच नाही. एका जनार्दनी तुमचा दास. मी तुमचं कितव्या वर्षी महाराज? 6व्या वर्षी. 80 वर्षाचे म्हातारे म्हणतात आता पुढच्या वर्षी माळ घालायची. डोळे टाकले. ऐका ना, 6व्या आई. आता अजून एकदा पुढे. तुझे आई वडील, नाथांच्या मनातला भाव आहे तो भाव वेगळा, मी सांगतोय वेगळा, पण ते भाव समजून घ्या. तुम्हारे बिन हमरा चंदा मेरे, तुम्ही तो भर हो चांद में, सूरज में उजाला तुम्ही से,
भगवन ये उलझन तुम ना सवारोगे तो क्या कोई सवारे असं म्हणा, नाही जमलं तर असं म्हणा, तुम्ही हो माता पिता तुम्ही. हे बी नाही जमलं तर त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, हे म्हणा. बाळा घरी नाही जायचं, नाही तुमच्या पायावर पडून राहायचं, ठीक आहे. आणि काळ लोटत गेला, त्यांना पुन्हा हिशोबनीश केलं मुख्य गडाचं, ऐका. आणि त्याच्यानंतर एके दिवशी ते गुरुजी काय म्हणले, नाथ जी माझ्यासोबत चलतो आज. कशावरून ठरवलं होतं माहिती आहे काही, हे तुम्हाला माहित आहेत का? आपल्या जिंदग्या गेल्या का ऐकता ऐकता. एक पैशाचा हिशोब भाऊ रात्री सापडला आणि टाळ्या वाजवल्या होत्या 2:30 वाजता. गुरुजी म्हणले काय झालं रे नाथा? तर ते म्हणलं काहीच नाही, हिशोबातला 1 पैसा सापडत नव्हता, आत्ता सापडला, मला त्याचा आनंद झाला. गुरुजी म्हणले राजा 1 पैसा सापडला तर तुला इतका आनंद झाला, जीवनातलं एक ब्रह्मतत्व जर तुला सापडलं तर तुला किती आनंद होईल. उद्या माझ्या सोबत चालायचं गुरुवार. निघाले, नदीच्या पलीकडे उभे राहिले, एक मलंग फकीर. कसं म्हणायचं महाराज त्याला, जोडे लोंबत से वाम करी, त्रिशूल ढमरू धारी, भक्ता वरद सदा सुखकारी, देशील मुक्तीचारी, ऐसा येवा दिगंबरा, अक्षय रूप अवतारा, सर्व ही व्यापक तू, श्रुती सारा, अनुसया त्रिकुमारा. मोबाईल बंद करा, शूटिंग नका करू. हा इकडे लक्ष द्या. हा काय चालला विषय, गेलो मातीत सगळं. हा ते पलीकडे जे उभे होते ना महाराज, ते पलीकडे उभे होते ना, तर एक काख्यामध्ये झोळी घातलेला समोर कुत्री घेऊन एक फकीर आला. त्या साधून कासा काढला, कासा म्हणतात त्याला, भिक्षा पात्र, आणि त्या काशात भाकरी चुरल्या आणि खायचं ठरलं. त्या कुत्रीच्या दुधात चुरल्या होत्या. नाथ महाराज इकडं बघून काय म्हणायचे, काय आमच्या गुरुजीला बी सुचलं असेल, असे लय चेले, आमच्या गुरुला ह्या प्रकरणात कळत नाही, तुझा बाप आहे तो. हा नीट लक्षात घ्या, गुरु होणे देव मोठा, ऐसा म्हणे तो करंटा, रामदास स्वामी म्हणले. किती गोड प्रकरण आहे बघा ना बाबा. पण तरी सुद्धा गुरुजींबद्दल काही बोलायचं नाही असं म्हणून बघत राहिले. नजर पाडायची नाही सांगितलं तर माझ्याकडे बघत राहा. आणि तेवढ्या वेळात जेवण झालं, फक्त नाथांना असं पुनवलं, नाथ पळतच गेले. ते भिक्षा पात्र होतं ना ज्याच्यात जेवले होते, ते त्यांच्या हातात दिलं आणि सांगितलं त्या गंगेत धुवून आण. ते भिक्षा पात्र नेऊन गंगेत धुवायला. बोलू बोलू वयाच्या 29व्या वर्षी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माची पताका ज्यांनी फडकवली त्याला स्वामी विवेकानंद म्हणतात. बरोबर बरोबर महाराज ऐका ना, त्या स्वामीजींचे गुरु रामकृष्ण परमहंस गुरुजी, त्यांना इथला कॅन्सर होता. आई ऐका लक्षात दादा, ते कॅन्सर ते कॅन्सर धुवायचे कोण, स्वामीजी, आणि बाजूला जायचे आणि ती सगळी जखम धुतलेली जी घाण आहे ना ती पिऊन टाकायची. आपण करतो असलं, आपण फक्त पाय दाबण्यातच पटायचे, एका दिवशी गाळा दाबायचा. महाराज ते जवळ ते पिऊन टाकायचे ना. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, नोरेन नोरेन काय करतो रे? गुरुजी तुमचं ते धुतलेली जखम पिऊन टाकली. नोरेन तुला जर तो आजार झाला तर ते काय म्हणायचे, गुरुजी आजार नंतर होईल पण तुमची वस्तू मी जमिनीवर कशी फेकून द्यायची? काय निष्ठा असेल बघा. तसं आज नाथांना असं वाटलं की आता हे फेकून नाही द्यायचं, दूध कुणाचं बी असो, कुत्रीचं असो नाही तर कुणा, त्यानं ते धुतलं आणि असं तोंडाला लावून बोला ना पिऊन टाकलं. ज्या क्षणाला पाणी पोटात गेलं ते धुतलेलं
आणि फक्त वापस त्या गुरुजींकडे बघितलं तर गुरुजींच्या जागी गुरुजीच होते, पण समोर जे भिक्षा छोळी पात्र घेऊन उभा होता ना, तो आता फकीर नव्हता. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना कोणी अवतार शब्द नाही अनुमान सुरवर मुनी जन योगी. कोण होत? दत्त गुरु होते. आणि आता दत्त गुरुचं दर्शन त्यांना झालं, ते डायरेक्ट झालं का अगोदर जनार्दन स्वामीच्या पायावर पडावं लागलं? जनार्दन स्वामी. मग हरी भेटायचा असेल तर अगोदर पायावर कोणाच्या पडायचं? हरि प्राप्ति से उपाय, 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 प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, केले साधती साधरे, आता तुम्ही सगळे एकदा म्हणा, हरी प्राप्तीसी उपाय. सगळे म्हणा, मरून जाताल म्हणा, हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. आबा हरी पाहिजे असेल तर संतांचे पाय धरा असं सांगितलंय डायरेक्ट. आता प्रश्न असा राहिलाय, संत कोण आहे? आमच्यासारख्याचे पाय धरून काहीच होणार नाही. तुम्ही लिहून घ्या माझ्या, कारण आम्ही महाराज आहेत, महाराजच मारणार, आम्ही संत होणार. मला जर कुठं लिहिलं सप्त्याला आणि पंगत असली ना तर असं म्हणतात तिथं संत पंगत आहे, मी जात नाही जेवाय. दुसऱ्याच्या घरी जेवायचं. आपण संत आहेत का? नाही. वत पायावर पाणी टाक फुलं बापान ठेवले का? ऐका ना प्लीज, ऐक. लोकांची श्रद्धा अशी आहे. आई इकडे बघ, आता संत कोणाला म्हणायचा हा प्रश्न आहे. पहिला रामायणामध्ये फार गोड चौपाई आहे. हे संत हृदय नवनीत समाना, संत हृदय समाना, संत हृदय नवनीत समाना, कहा परि कहे न जाना, श्री राम जय राम जय जय रामा, श्री राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय संतांचं हृदय एकदम सोपं असते, फक्त ऐकत नाहीत म्हणून घोटाळा. हो का? संत हृदय नवनीत समाना. काय संत हृदय म्हणा. आता जे 10वीला होते माझ्याकडे बघा, आपल्याला अभ्यास करून पंखा बंद करा, कोण लावले ते? आता हे दुसऱ्यांदा मी ज्ञानेश्वर माऊलीच म्हणणार खटकून, बरं का? आता पुन्हा नाही चालू झाला पाहिजे. हां लक्ष द्या, इकडे बघा. आणि ज्याला गरमी होती ना थोडं बाहेर बसा जाऊन, इकडे लक्ष द्या. काय विषय चालला आपला? संत हृदय नवनीत समाना. नवनीत म्हणजे काय? ऐका,
10वीची परीक्षा आपण देत होतो ना, आपल्याला पुस्तकातून कळत नव्हतं तेव्हा काय आणायचं? नवनीत. ऐकता ऐकता काय आणायचं? नवनीत. आणि नवनीत पेक्षा जास्त अपेक्षित ज्याला आहे त्यानं काय आणायचं? फाडून न्यायला. मराठी आहे मराठी. ऐका ना भाऊ ऐका. आई ए माय लोणी कळतं ना? लोणी बोला बोला ना. लोणी जर घरी लोणी निघालं तर तुम्हाला एक विनंती आहे, डोक्यातला एक केस असतो ना तुमच्या कंगव्यात निघालेला, तो त्याच्यात गुतवायचा, संध्याकाळपर्यंत तसंच ठेवायचं. केसाला हातदर ओढायचं. केसाला लोणी चिटकत नाही, लोण्यात केस गुतत नाही. तसे संत संसारात राहतात पण संसार त्यांना चिटकत नाही, ते संसारात गुतत नाही, आपला संसार सुटत. खतरनाक लोक आहे, डायरेक्ट सांगत. म्हणून एक लक्षात घ्या, धरावे संतांचे ते पाय. एक जण म्हणला महाराज अशी गळ्या मिठी घातली तर कसं काय? आलिंगन घडेन मोक्ष सायुज्यात. मी म्हणलं येडपटा, थोडं दम खा. आई इकडे बघ माझ्याकडं. घरामध्ये घागर असते, पटपट बोला, वेळ नाही आपल्याला. घागर असते, घागर भरलेले असते का वाटी रिकामी असते? नाही, घागरीवर वाटी असते ना ठेवलेली. मग घागर भरलेली असते का वाटी रिकामी असते? अहो मी उत्तरच सांगितलं, मी प्रश्न सांगितलाच नाही. तुम्हाला काय प्रश्नावर विचार करायचा प्रश्नच नाही. मी काय म्हणलो? घागर भरलेली असते का वाटी रिकामी? याचं उत्तर कसं द्यायचं? वाटी रिकामी असते, घागर भरलेली असते. बरोबर. वाटी काय म्हणली महाराज? वाटी घागरीला म्हणली आयुष्य गेलं, आयुष्य. आयुष्य गेलं म्हणला. ते कोण म्हणलं बा महाराज? वाटी काय म्हणली? आयुष्य गेलं तुझ्यासोबत. हाय का पाण्याचा ठिपका? लोकाची रांगण भरचीन, टिपाड भरचीन, हाय का पाणी ठिपका? आयुष्य गेलं तुझ्यासोबत. महाराज ती घागर काय म्हणली? पक्षपाती मी नाही ग, पक्षपाती मी नाही. तुला अक्कल नाही. ज्याच्याकडून घ्यायचं असतं ना त्याच्या डोक्यावर नसतं बसायचं, त्याच्या डोक्यावर बसून मिळत नाही. मग मिळतं कुठं? हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते उपाय धरावे संतांचे उपाय धरावे संतांचे हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे उपाय धरावे संतांचे उपाय धरावे संतांचे हरिप्राप्तीचे उपाय हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे उपाय धरावे संतांचे बस. आता जेवढा वेळ आपल्याकडे राहिला तेवढा सत्कारने लावू. कोणाचे पाय धरायचे आहे? तर महाराज अजून एक मजा आहे गुरुजी. हे संतांचे पाय धरावे ही गोष्ट खरी आहे, पण सहज एखादा मांड घालून बसलेला असला ना, बघू पाय. मला तर लय जण करते तसं. महाराज पाय खाली सोडा. तू पडना कुठून बी पाय, तुला काय अडचण? त्याला पाय दिसला पाहिजे. काय दिसला पाहिजे? ऐका ना, हे बाबा ऐका. अजून थोडं सोपं करून सांगतो. माझी सवय, मला अवघड सांगता येत नाही असं नाही, येतं. पण सोप्यातलं सोपं अवघड करून सांगतात त्याला पंडित म्हणायचं, आणि अवघडातलं अवघड सोपं करून सांगतात त्याला संत म्हणायचं. तुम्ही बघा लय. अजून एकदा सांगा. इकडे बघा. सगळे माझ्याकडे लक्ष द्या. काय होतं कधी कधी उत्तर देताना, महाराज उत्तर देताना माणसं थोडे लक्ष द्या. मुख्याला पाणी पाहिजे, कसं मागेल ते मुख? बोला ना, करा ना तुम्ही. मरताना तुम्ही खटाखट. मुख्याला पाणी पाहिजे, कसं करेल ते? असं करेल, असं करेल. आंधळ्याला कात्री पाहिजे असलं कसं करेल? तेव्हा तुमचा मुर्दा बसला, तोंडाने बोला ना ती. महाराज ते असं म्हणेन ना, कात्री द्या म्हणून. एका ठिकाणी एक डॉक्टर होते. मी म्हणलं सर कात्री कशी काय म्हणते? डॉक्टर काय म्हणले? डोळे बंद करून. मी म्हणलं अरे सर तो बोलू शकतो. ओ नो. राजाचे दिमाग को ठंडा रखो.
जीवन जगायचं असेल तर मी मगाच नवनाथ भाऊला असं म्हणलो, नवनाथ भाऊ हाल होतात पण हार होत नाही. जीवनामध्ये हाल होतात पण हार होत नाही. आता मला सांगा, 3 दुःख सगळ्यात अवघड आहेत. भाऊ ऐका रे भाऊ, दादा तू बी ऐक, नवनाथ तुम्ही सगळे ऐक. लहानपणी कुणाचे आई वडील मरू नये त्याच्यासारखं दुःख जगात नाही. एक, तारुण्याच्या कालखंडामध्ये जोडीदार मरू नये त्याच्यासारखं दुःख जगात नाही. म्हातारपणी हक्काचा काठी उचलून देणारा वारसदार मरू नये त्याच्यापेक्षा जास्त दुःख नाही. आणि आपल्या हयातीत आपल्याला आपल्या गुरुचा वियोग भोगायची बारी येऊ नये याच्यासारखं दुःख जगात नाही. मला एक सांगा ना, आता तो म्हणतो मी 10 वर्षाचा होतो तेव्हा वडील वारले. थोडी कल्पना करा, आईचं वय, तारुण्याचा कालखंड, सुखदुःख कुणाला सांगायचं. एक भाव आहे महाराज, फार गोड आहे. काय करू सांगा तुम्ही पांडुरंगा, शिष्य मागतो समाधी, पुत्र मरे बापा आधी, काय करावे या भोगा. आई हे माझ्याकडे एकदा बघा, मला दादा तुम्ही सांग. उघड्या कपाळानं ज्याला संसार करावा लागतो ना, त्या बाईला विचारा दुःख काय असतं. या महाराज गडच आला बाबा, बसा भंडारा, बसा बसा. काय म्हणलो मी? आई, उघड्या कपाळानं प्रपंच करा सोपं आहे? अरे काय नाही लागत लेकराला. ऐका ना, थोडं काळीज उघडं ठेवून ऐका. 10वीची परीक्षा द्यायची पात्रता नाही ज्या माणसाची, तो आज या परिसराचं वैभव आहे, त्याचं नाव नवनाथ. अजून थोडं मोकळं करतो. त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या महाराज, काळीजच फाटत. पहिली नोकरी 10,000ची केली, काढून टाकलं, 6,000ची केली. त्याच्यानंतर सिम्बायोसिस नावाच्या कॉलेजमध्ये 3,000ची नोकरी. घाबरायचं नाही. झोप आली वॉचमन म्हणून नोकरी करताना, तर का झोपलास म्हणून हाकलून दिलं, नोकरीहून काढून टाकलं. काळ वाईटच असतो महाराज. ऐका ना, पुढे कुठंतरी मग बिल्डरच्या क्षेत्रामध्ये बांधकामाला मटेरियल पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला. आणि आता या परिसराचं वैभव आहे. स्वप्न होती काही, त्या स्वप्नामध्ये कॉलेज बांधायचं एक स्वप्न होतं, आपल्याला शिक्षण नाही मिळालं, झालं पूर्ण, झालं झालं. म्हणून एक लक्षात ठेवायचं, सत्य संकल्पाचा दाता नारायण. मला सांग ना माय, तुम्हाला एक सोपं सांगू, एक घटना सांगतोच, ऐका 1-2 मिनिट. आबा ऐका. वडिलाला घेऊन एक पोरगा यात्रेला जातो. यात्रा महाराजी, यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. आणि आई ऐक ना, हे माय ऐक, थोडा आवाज द्या. यात्रा बघताना ते छोटं पोरग, महाराज गरीब बाप आहे, आणि ते छोटं पोरग काय म्हणतं, बाबा एक फुगा घ्या ना खेळायला, फुगा. त्याचे वडील म्हणतात, फुगा नाही रे घ्यायला, माझ्याकडे पैसे. बाबा गुडीशेव घेता का, गुडीशेव. त्याच्या वडिलांना शेवटी त्याला चापट मारली. काय म्हणला माहित आहे, माझ्याकडे पैसेच नाहीत रे उत्तम भाऊ. चापट मारल्यावर पोरग इकडे बघून रडतं आणि बाप इकडे बघून रडतो. तेवढ्यात एक दिंडी येते आणि दिंडीच्या सोबत पोरग निघून पुढे जातं. 2 किलोमीटर दिंडी नाश्त्याला थांबते आणि त्या पोराच्या लक्षात येतं आपला बाप आपल्या सोबत, आणि तो रडायला सुरू करतो. मोठ्यानं रडताना त्याला असाच एक वयस्कर आजोबा येऊन पाठीवर हात ठेवतो, म्हणतो, दादा ए पिल्लू का रडतो रे. एवढंसं पोरग काय म्हणतो माहित आहे, माझे वडील नाही तो.
ते म्हणतो मी तुझ्या वडिलाला शोधून आणतो, तोपर्यंत तुला गुडीशेव देऊ खायला. कशासाठी रडत होते? गुडीशेवसाठी. आधी कशासाठी रडत होत? आणि आता तो माणूस काय म्हणतोय? गुडीशेव देऊ का? आता हा काय म्हणतो? मला गुडीशेव नाही पाहिजे. मग फुगा देऊ का खेळायला? फुगा. तो म्हणला मला फुगा नाही पाहिजे. बोलू थोडं मोकळं. त्या एवढूशा चिमुकल्यानं पायावर दंडवत केला, म्हणला जगातलं काहीच नाही पाहिजे, मला माझा बाप पाहिजे. देता येतो? आता बाप गेला, सगळं गेलं राजा. आता हा एवढा मोठा झाला ना दादा, तरी सुद्धा ज्याला दाखवायचंय की मी किती श्रीमंत, हे जीवनाचं सत्य आहे. मुलींना विचारा, बाप गेला की माहेर संपलं का? तुम्ही त्या घरी जाता, पण पहिल्यासारखा हक्कानं कुठल्या वस्तूला हात लावीत का? आमचा बाप नाही ना. हे जीवन आहे राजा. मी तर असं म्हणत आलो, एक नवीन भाव काढला मी. महाराज पिक्चरचं एक गाणं आहे, नवं गाणं आहे. म्हणजे पिक्चर जुना आहे, गाणं पिक्चरचं, मी स्पष्ट सांगायला, गाणं पिक्चरचं आहे. पण रात्रीच्या वेळेला झोपताना आपल्या आपल्या गुरुचा, आपल्या आपल्या देवाचा फोटो समोर ठेवून ते म्हणलं पाहिजे रोज. जिंदगी हर कदम एक नई जंग. म्हणा ना देवाला, म्हणा पांडुरंगाला, म्हणा तुकोबरायाला, म्हणा जीत जाएंगे हम. थोडं मोकळं बोलतो, माझ्याकडे लक्ष द्या. थोडं मोकळं बोलतो. गळ्यामध्ये माळ घातली आणि गोपीचंदनाचा टिळा लावला म्हणजे तुम्ही लय जागीरदार झाले असं नाही. लक्षात घ्या, मी नाही भेट कुणाच्याच बापाला. महाराज कीर्तन कीर्तनाच्याच पद्धतीनं होईल. लक्षात घ्या, कीर्तनामध्ये टिंगल्या टावळ्या मी कोणालाच भेट नाही. सुट्टी नाही, मी बोलणारच पुन्हा विठाला अरे आमच्यापेक्षा चांगली जगणारी माणसं आहेत ना, हातामध्ये पताका घेऊन पंढरपूरच्या वारीला जातात. त्याच्यापेक्षा आम्ही 100% नालायक आहे. हा, त्यांचा परमार्थ ओरिजिनल आहे आमच्यापेक्षा. 4 माणसं विचारायला लागली म्हणजे आपण श्रीमंत नाही झालो. थोडस पुढे धरावे संतांचे ते, आणि जर संतांचे पाय धरले तर तेने साधती साधने, 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 लक्षात ठेवायचं की संत. आता वापस सुरुवातीकडे जातो आपण. सुरुवातीला गेलो ना, दूध मनानं नासलं तर तूप निघत बोला नाही, त्याला नासवावं लागतं. तसं मनाने आपण देवदेव केला तर देव भेटेलच असं
नाही, मग संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद वेद देती ग्वाही. बस एक 2 मिनिट ऐकायचंय. नवनाथ दादाचा हट्ट आहे, हा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि त्याने बी इतका अत्यंत जीव लावून मला बोलवलंय. तिथं नेलतं ऑफिसमध्ये, पाणीच पाजलं, चहा राहिलाय, पाणीच पाजलं, चहा. तिथे गेलतो. परंतु अंतःकरणातून माझी भावना अशी आहे त्यांच्यासमोर की या कीर्तनाचे 30 वर्षाच्या नंतर जर वडिलाचं पुण्यस्मरण होत असेल तर या कीर्तनाला मला जे पैसे ते देणार आहेत ते त्यांनी संभाजी महाराजांचा जो बलिदान मास चाललाय तिथं ते पैसे सुपूर्द करावेत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना. अशी वारकरी संप्रदायाच्या अत्यंत प्रेमाची जी माणसं आहेत, भंडारा डोंगरावरून आलेत दादा, त्यांनाही वंदन करतो. कालच भंडारा डोंगरावर अत्यंत मोठा कार्यक्रम माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वाखाली 30 अमृत महोत्सव अत्यंत मोठा झाला. तुम्ही सगळेजण तिथे गेलाय असाल. तुमच्या सर्वांच्या चरणी एकदा दंडवत करतो, साष्टांग प्रणिपात करतो. 2च वाक्य बोलायचे फक्त. एक मंदिर रामाचं झालंय, एक मंदिर रामाचं झालंय. बोला, एक मंदिर रामाचं झालंय आणि आता एक मंदिर तुकारामाचं होणार आहे. रामाच्या मंदिराचे जे कारागीर आहेत तेच तुकारामाच्या मंदिराला कारागीर आहेत. रामाच्या मंदिराला जो दगड वापरलाय तोच दगड तुकारामाच्या मंदिराला वापरलाय. नीट ऐका परत एकदा. रामाच्या मंदिराला सबंध देशातून देणगी गेली, परंतु तुकारामाच्या मंदिराला येणाऱ्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यातून भाविकांच्या अंतःकरणातले 10, 20, 5, 50 सगळी छोटी छोटी रक्कम घेऊन आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव जगद्गुरु तुकोबरायांचा भंडारा डोंगरावरचा अत्यंत भव्य दिव्य प्रकल्प हा आपल्या सर्वांच्या सहकार्यानं. अरे कोटीनं काय होतं ते आता, 80% काम पूर्ण झालंय. आता ते कोटीनं उरकत का ते? अरे लय जोरात आहे, लय जोरात. इतका मोठा उत्सव होणार आहे. आबा तुम्ही बी त्या ठिकाणी कोळेकर आबा म्हणले माझी सासरवाडी आहे. बरं चला, सगळीच्या सगळी भाऊ तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या पद्धतीने दान दिले त्या पद्धतीने. कारण एक लक्षात घ्या, 4 महिने अगोदर काय वातावरण होतं महाराज ते. प्रथम यज्ञ भूखंड धरा पर आज की आगाज है पावन संगम की धरती ये प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है। प्रथम यज्ञ भूखंड धरा पर आज की आगाज है पावन ये प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है। आपण इकडून जाऊन प्रयागराजाचं दर्शन केलं ना, तसं यूपी मधली प्रयागातली माणसं जगद्गुरु तुकोबरायचं मंदिर बघायला देऊत आली पाहिजेत. चला, संताविन प्राप्ती नाही अशी वेद देती गोय. पण आता एक शेवटचा टप्पा आहे. आता हे पुण्यस्मरणाचं कीर्तन बाबा एक फायनल राऊंड सांगतो. आता इकडे बघा बाई, तुम्ही लेकराला असं म्हणता का नाही, गाडी लय फास्ट चालवी जाऊ नको माय, धडकची मरची म्हणता का नाही दादा? तुम्ही म्हणता असं म्हणलात का लेकराला कधी? पलंगावर झोप जाऊन माय तिथं लय लोक मरतात, बोला ना. नाही, सगळ्यात जास्त लोक कुठं मरतात? पलंगावर. एक तर घरच्या, नाही तर दवाखान्याच्या. दवाखान्याला इंग्रजीत काय नाव आहे? हॉस्पिटल म्हणा, हॉस्पिटल म्हणा, हॉस्पिटल. हे जवळ हाऊस आहे तोवर ठेवून दिले ते. आणि एकदा हाऊस फिटली लगेच गाडीत टाकते तर म्युझिक लावते. गेला चांगला होता चांगला वाटलास तू, सोडून आम्हाशी चालला म्हणा. अरे थांबा थांबा, भजन आहे काय? तसं मूळ भजन हे जगजित सिंगचं आहे. काय खर्जामध्ये मला तर असं पक्क का गुरुजी गायनातलं खरं जे आहे ते खरं जे आहे.
विधाता कृष्ण विधाता तू ही तो है राधा कृष्ण। महाराज हे सगळं पक्क झालं लक्षात घ्या। या दादाने शेवटची धडपड याच्यासाठी केली अत्यंत ताकदीनं का हो मग माझ्या घरच्या वतीनं परमार्थाची काहीतरी सेवा झाली पाहिजे आणि परमार्थ करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान झाला पाहिजे हा उदात्त भाव अंतःकरणात ठेवून त्याने बी चांगली चांगले माणसं पारखिलीत पारखी आणि त्यांचा सन्मान बी होणार आहे। माझा वेळ संपलाय फक्त एक विनंती आहे संताविना प्राप्ती नाही असं वेदशास्त्र जरी सांगत असले तर नाथ महाराजांनी लास्टला असं सांगितलंय मनोरथ पूर्ण करायचा असेल तर ते संतांच्या साक्षीने पूर्ण होईल। एका जनार्दनी संत हा एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ तुटती भवाची बंधने
तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने
तुटती भवाची बंधने तुटती तुटती भवाची बंधने तुटती
तुम्ही तुका म्हणे म्हणे तुकारा पाया पेटी धरा महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम परत एकदा गंगाराम भाऊ पारखीजी यांचं पुण्यस्मरण श्रद्धेय नवनाथ दादा पारखी यांनी अत्यंत गोड प्रसन्न वातावरणामध्ये केलंय. त्यांनी केलेले जे अंतःकरणातले संकल्प आहेत ते सगळे संकल्प भगवंताने पूर्ण करावेत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. वाणीला विराम देतोय. पुढच्या सूचना देईपर्यंत कोणी जागा सोडू नका. पुढचा कार्यक्रम नियोजित वेळेप्रमाणे आणि नियोजित जसा ठरलाय तशा पद्धतीने होईल. जय हनुमान तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती, आपण सर्वांनी समोर यायचे. आज या ठिकाणी आपल्या माणगावचे नवे पुणे जिल्ह्याचे युवा नेते नवनाथ भाऊ पारखी यांचे वडील कैलासवासी गंगाराम तात्या महादेव पारखी यांचे 30वे पुण्यस्मरण या निमित्त भावरत्न गुरुदास हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या ठिकाणी वडील काय असतात हे महाराजांनी आपल्याला थोडक्यात चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. या ठिकाणी महाराजांना सन्मानित करण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील आपले जीवाभावाचे खासदार मुरलीअण्णा मोहोळ यांचे बंधू सन्माननीय बाबूअण्णा मोहोळ यांना विनंती करतो, महाराजांना सन्मानित करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे. तसेच भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष सन्माननीय नाटक पाटील, तसेच आपल्या मुळशी मावळचे भूषण, आपल्या मानचे कीर्तनकार हरिभक्तपरायण किसन महाराज भोईर, तसेच नवनाथ भाऊंचे मामा रामदास मामा काटे आपणास विनंती. तसेच सन्माननीय शहाजीराव वाघोले आपणास देखील विनंती, महाराजांना सन्मानित करण्यासाठी आपण पुढे यायचे. पाटील नाही ती आहे ना पत्रिका एकच आहे. हे करा महाराज जरा एक आभार मला म्हणतो पुढलं की तुम्ही डायरेक्ट ते द्यायला सांगितलं भाऊला, त्याबद्दल समजते बा मस्त आपलं आभार चांगलं. यानंतर नवनाथ भाऊंनी जे मुळशी भूषण सत्कार मूर्ती या ठिकाणी ज्या मान्यवरांचा सत्कार घेतलेला आहे अशा सर्व मान्यवरांचा नामोल्लेख करतो. या ठिकाणी हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य चौरंगीनाथ आढाव, हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य प्रफुल्ल शेळके,
हरिभक्तपरायण गायनाचार्य गणेशजी गराडे, हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य ऋषिकेश गराडे, हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य मंथनजी भाडाळे, हरिभक्तपरायण गायनाचार्य संकेत गराडे, हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य ओम पारखी, हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य आदेश पारखी आणि हरिभक्तपरायण बालमृदुंगाचार्य सार्थक मांडेकर, तसेच मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण यश महाराज लांडे, तसेच कुमार लेफ्टनंट कर्नल मानगावचे भूषण कुमार सुयश वाघुलकर, तसेच संगीत विशारद कुमार निखिल महाराज गुजर. सर्वच पुरस्कारार्थी मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि या ठिकाणी सन्मान देण्यासाठी भाजपा मुळशी तालुका अध्यक्ष सन्माननीय अंकुशजी मोरे, पुणे महानगरपालिकेचे सन्माननीय युवा नेते लहूशेठ बालवडकर, नांदेगावचे माजी सरपंच विठ्ठल शेठ रानवडे, मुळशी तालुका राष्ट्रवादी युवकचे युवक अध्यक्ष सन्माननीय समीर शेठ बुचुडे, हरिभक्तपरायण महादेवांना भोईर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय पांडुरंग भाऊ राक्षे, सन्माननीय तुकारामजी पाटील, हरिभक्तपरायण सन्माननीय निवृत्ती महाराज बोरकर, हरिभक्तपरायण सन्माननीय नवनाथ महाराज माझिरे, हरिभक्तपरायण सन्माननीय शेखर महाराज जांभूळकर, तसेच सन्माननीय अप्पासाहेब चव्हाण, तसेच हरिभक्तपरायण ओंकार महाराज धुडे. आपणास देखील विनंती या ठिकाणी सन्मान देण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे. सन्माननीय धनराजजी बिरदा आपणास देखील विनंती या ठिकाणी पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी यायचे. तसेच सन्माननीय बाबाजी पवळे पेरंगुट नगरीचे उद्योगपती सन्माननीय बाबाजी पवळे आपणास विनंती आपण या ठिकाणी यायचे. सन्माननीय हरिभक्तपरायण अक्षय महाराज येवले, तसेच सन्माननीय राजाभाऊ वाघ आपणास देखील विनंती या ठिकाणी सन्मान देण्यासाठी या ठिकाणी यायचे. या ठिकाणी तात्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त समस्त पारखी परिवार, समस्त बिंदाडे परिवार, वाघोले परिवार, राऊत परिवार व सातपुते परिवार, तापकीर परिवार, तसेच मुरली अण्णा मोहोळ केंद्रीय मंत्री यांच्या सर्व स्नेह परिवाराच्या वतीनं आपल्या भंडारा डोंगर येथील विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज मंदिरासाठी या ठिकाणी नवनाथ भाऊ पारखी यांच्या वतीने देणगी देण्यात येत आहे. या ठिकाणी 1 लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी देण्यात येत आहे. तो स्वीकारण्यासाठी भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष सन्माननीय नाटक पाटील आपणास विनंती ही देणगी स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे. तसेच ही देणगी देण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांचे बंधू आणि भावरत्न गुरुदास हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांच्या शुभ हस्ते ही देणगी सुपूर्द करण्यात येईल. या ठिकाणी पुढील देणगी तुळापूर येथील संभाजी महाराज समाधी यासाठी देखील नवनाथ भाऊंच्या वतीने व समस्त पाहुणे मंडळींच्या वतीने देणगी देण्यात येत आहे. हा देखील 1 लाखाचा धनादेश या ठिकाणी देण्यात येत आहे. या ठिकाणी सर्वांना विनंती, नवनाथ भाऊंवर ज्यांचं खरंच प्रेम आहे त्यांना विनंती, अन्नप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. या ठिकाणी ही देणगी स्वीकारण्यासाठी निवृत्ती आबा कोळेकर
जिरे मारुती सांगतात निवृत्ती आबा कोळेकर, आपणास विनंती, भंडारा डोंगर संभाजी महाराज समाधीसाठी देणगी स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे. या ठिकाणी भंडारा डोंगर समितीच्या वतीनं नवनाथ भाऊंचा छोटासा सन्मान होत आहे. मी या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, प्रामुख्याने नवनाथ भाऊ पारखी युवा मंचच्या वतीनं आजचे कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांचे आभार व्यक्त करतो की आपण जे आपलं मानधन आहे ते तुळापूर येथील संभाजी महाराज समाधीसाठी आपण देण्यासाठी नवनाथ भाऊंना सूचित केलं. त्याबद्दल सर्वांचं महाराजांचं मनपूर्वक आभार. या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो, भंडारा डोंगर समिती, भंडारा डोंगराच्या या मंदिरासाठी